सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटलेत. बुधवारी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एकत्रित येऊन कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. या घटनेनं आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून तीन पक्षाच्या सरकारवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. काँग्रेसच्या प्रणिती खासदार यांनी या आंदोलनाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावर हे सरकार वरून केवळ शोबाज आहे आणि आतून मात्र टोटली पोकळी असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. त्यांच्या आता कोणत्याही योजना चालणार नाहीत हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. हे सरकार आता महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही या शब्दात त्यांनी महायुतीच्या सरकारवर तोफ डागलेली आहे. या आंदोलनात काँग्रेसचे चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर खरटमल, शिवसेनेचे विष्णू कारंपुरी या 3 शहराध्यक्षांसह त्यांचे विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि सेलचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.